महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता हीट वेव्ह पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे। अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा चढणार आहे। त्याचबरोबर हवामान विभागाने काही भागांमध्ये पावसाची शक्यता पुन्हा एकदा वर्तवलेली आहे। अनेक भागांवर पावसाचं सावट असणार आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस येऊ शकतो असा सुद्धा अंदाज आहे। नेमका कुठल्या भागांमध्ये पाऊस येणार आहे, हीट वेव्ह कुठल्या भागांमध्ये सक्रिय झालेली आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात सॅटेलाइट इमेज। जर सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर इकडे तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये हे ढग पाहू शकता। दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्या भागामध्ये इथे आपल्याला ढगाळ वातावरण, पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं दिसतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून या बाजूला म्हणजेच दक्षिण भारताच्या वरती इकडे जर आपण बघितलं म्हणजेच महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग असेल किंवा हा सगळा जो वरचा पट्टा आहे मराठवाड्याच्या खालचा जे काही जिल्हे असतील त्या सगळ्या पट्ट्यांमध्ये जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। म्हणजेच नांदेडचा भाग असेल, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये त्याच्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि पुढचे काही दिवस हे वातावरण असंच असणार आहे। आपण पुढच्या इमेजमध्ये पाहणार आहोत काय अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने। इकडे जर तुम्ही बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। म्हणजेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार आहेत आणि त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हा अंदाज देण्यात आलेला आहे। आता पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठीचा हवामान विभागाने हा अंदाज दिलेला आहे। आपण मॅप वाईज बघणार आहोत कशा प्रकारे अलर्ट आहे। तिकडे जर तुम्ही बघितलं तर हा 24 तारखेचा अंदाज होता आणि या भागांमध्ये जसं की मी सांगितलं सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव मध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती। आणि इकडे जर आपण बघितलं 25 तारखेला तर 25 तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा वाढणार आहे, तापमान वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। जर आपण कालचा विचार केला तर काल जे जास्तीत जास्त तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ते अकोल्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं। 40 डिग्री सेल्सिअस अकोल्यात तापमान होतं, तर अमरावतीमध्ये 39 डिग्री सेल्सिअस तापमान होतं। म्हणजेच 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आता तापमान आपल्याला पाहायला मिळतंय। पण उद्या जर आपण बघितलं म्हणजेच 25 तारखेनंतर पासून अनेक भागांमध्ये आता पुन्हा एकदा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाणार आहे। पण त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर जे विदर्भाचे काही जिल्हे आहेत त्याबरोबर मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत त्या भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। 26 आणि 27 तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत की 26 आणि 27 तारखेला नेमका हवामान विभागाने काय अलर्ट दिलेला आहे, काय इशारा दिलेला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि अशात पुढचं ग्राफिक्स आपण पाहणार आहोत 26 आणि 27 तारखेचा। इथे जर तुम्ही बघितलं तर 26 आणि 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये जे ढगाळ वातावरण आहे ते कमी होऊ शकतं। पावसाची शक्यता जी हवामान विभागाने वर्तवलेली आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये अनेक भागांमधून हा पाऊस निघून जाऊ शकतो आणि पुन्हा एकदा तापमान वाढू शकतं आणि मार्च महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच 30-31 तारखेला पुन्हा एकदा ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पण 26 आणि 27 तारखेला विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं, तर कोकणाचा हा जो पट्टा आहे या भागांमध्ये 35 डिग्री सेल्सिअसच्या आत, 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती आणि 40 डिग्री सेल्सिअसच्या आत तापमान जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। जर पुढचे 4 ते 5 दिवस आपण बघितले तर ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असणार आहे। त्याचबरोबर उन्हाची सुद्धा दाट शक्यता आहे। म्हणजेच उन्हाचा पारा सुद्धा वर चढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मार्च महिन्यामध्ये सुरुवातीपासूनच हे अलर्ट दिले जात होते की मार्च महिना आहे तो सुखा नसणार आहे, कारण आधीचे जर आपण बघितले जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हवा तसा पाऊसच पडला नव्हता। पण मार्च मध्ये अनेकदा हवामान विभागाने पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली होती आणि त्याच्यामुळे आता मार्च महिन्याच्या शेवटी आपण आलेलो असताना विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण त्याचबरोबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्ही कुठल्या भागांमधून येता आणि तिथे कशा प्रकारचं सध्या वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला अजून काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।